वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जाण ये तिरी सरेल. दास्य करील कळिकाळ, बंध तुटेल माया जाळ, होतील सकळ बुद्धी सिद्धी म्हणियाऱ्या. हे सकळ शास्त्रांचे सार, हे वेदाचे गहर, पाहता विचार आची करीती पुराणी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडिले ते ठावे, आणि कही दैवे सुख घेती भाविके. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जाण येची तिरी सरेल. विठ्ठल आपला विचार करताना जितका आपल्याला अधिकार माहिती नाही त्यापेक्षा जास्त अधिकार संतांना आपला माहिती, असा अर्थ आहे लक्षात. कदाचित आपलाही अधिकार आपल्याला कळत नसेल काय आहे, पण संतांना आपला अधिकार बरोबर माहिती. आणि आपल्या सर्व अधिकारांचा विचार करून संतांनी कलियुगातल्या सामान्य जनांकरता ही 2 अमृत तयार केलेली. त्यातील एक कथामृत आणि एक दुसरं नामामृत. नामामृत गोडी वैष्णवाला, हे जे नामामृत आहे, या नामामृताचा प्रचार या अभंगात आहे की मी जी साधना सांगतोय ती साधना कशी आहे, याच्यात काय काय फलश्रुती आहे. पहिलं त्याने सांगितलं की मी जे तुम्हाला साधना सांगणार आहे, साधना काय सांगितली, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, मुख्य साधना. फलश्रुती भव सिंधू को जाण येची तिरी सरेल. आता जे सामान्य लोक आहेत ते तुकोबराने विचारायला जात नाही, पण इतर साधनांचा अभिमान बाळगणारे लोक विचारतात, महाराज प्रमाणम किम, त्याला काही प्रमाण. सकळ शास्त्राचे सार, विचार
एका या चरणावर पूर्ण तुकोबराने स्वतंत्र आपण दिलं. वेदानंत बोलिला वेद वेदानंत बोलिला अर्थ तुला साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच हेत विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. स्वतंत्र अभंग या एका चरणावर तुकोबाराने विस्तृत केलेला आहे. या चौतुकीमध्ये एकाच विचाराचा तोच अभंग सगळा मांडला. माऊलींचा आधार आपल्याला घेतला. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप सोवेदिदान षडशास्त्री कारण 18 हे पुराण हरसी गाती. माऊलींचा सिद्धांत याच तुकोबारायांच्या प्रमाणाशी जुळणार आहे. आता या अभंगामध्ये घागर में सागर अशी संतांच्या अभंग. आता तुम्हाला जर या एकाच चरणाचा विस्तार करायचा ठरला तर पूर्ण महिनाभर चर्चा करावी की सगळ्या शास्त्रांचा सार हा कसा. मग 6 शास्त्र काय म्हणतात, वेदाचं मत काय, 18 पुराणांचं मत काय, प्रत्येक पुराणामध्ये कशा अर्थानं ईश्वराकडे नेलेला आहे. विस्तार करायचा ठरला तर एकच चरण आपल्याला महिनाभर पुरेल. म्हणजे माझ्यासारखा सुद्धा महिनाभर चर्चा करू शकतो. तर बाकीचे विद्वान किती करतील तो प्रश्न वेगळा. इतकी आवश्यक माहिती मला आहे तेवढ्या चर्चेवर सुद्धा. तर सिद्धांत तुकोबारायाने सांगितला की बाबा मी जे सांगतो, जे प्रमाण तुम्हाला सांगितलंय हे माझं नव्हे तर सर्व शास्त्रांचा विचार हा. कधी संतर्पणोपनिषदामध्ये निष्ठेनं पुन्हा पुन्हा सांगितलं हरेर नामैव नामैव हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. तीनदा सांगितलं. उपनिषदाचा सार, वेदाचा सार, पुराणांचा सार हा जर आपण पाहिला तर हा एकच आहे. हा विषय पुन्हा करता तुमच्या आमच्यासारखे लोक हे विचारायलाच तयार नाही. म्हणून मी हा महिना घालवला जरी शकतो तरी पण पुन्हा करता वेद मतामध्ये असा अधिकार असणारे लोक असतील तर वेद मताचा अहंकारानं प्रतिपादित करणारी बाजू मांडणारे समाज आपण इथं नाही. म्हणजे या विरुद्ध वेदाचं मत आहे असं जर तुम्ही वाद करायला लागला तर त्याला हे सगळं सिद्ध करावं लागतं. नाही तर काही प्रश्नच नाही. शास्त्रमत याच्याशीच अनुकूल कसं आहे हा जो विचार आहे हा बुद्धिप्रधान किंवा शास्त्राचे संस्कार विशेषत्वानं मानणाऱ्या लोकांकरता पण तुकोबारायाने हे चरण मुद्दाम घातलंय की मी ज्या तुम्हाला खुणा सांगणार आहेत त्या कशाच्या उपयोगाच्या आहेत. तर त्यातला प्रमाणाच्या अर्थानं सांगितला मुद्दा. सकळ शास्त्रांचे सार हे वेदाचे गभर पाहता विचार हा चित्र पुराणे हा मुद्दा सांगितला.
आणि हा विचार कोणता, जो त्याच्यात म्हणला विश्ववादी शरण जावे, तोच विचार याच अभंगाच्या उत्तरार्धात सांगितला. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हा प्रधान विचार याच्यात. तर याला पुष्टी देणारे विषय, फलश्रुती देणारे विषय, फलश्रुतीचे दोन विभाग सांगितले. पहिला विभाग ध्रुवपदाच्या उत्तरार्धात सांगितला, भवसिंधू तो जाण येची तिरी सरे, ही प्रधान फलश्रुती. तेव्हा ही झाली फलश्रुती, पण काही ना या फलश्रुतीपेक्षा अजून काही अलौकिक त्यांच्या दृष्टीनं त्यांना महत्व दिलेले असतात काही फलश्रुती पाहिजे. तेव्हा त्यांच्याकरता तृतीय चरणामध्ये फलश्रुती सांगितली, दास करीन कणी काळ, दास करीन कणी काळ, बंध तुटेल माया जाळ, बंध तुटेल माया जाळ. तृतीय चरणामध्ये फलश्रुतीचा एक अजून विभाग सांगितला. नुसता भवसिंधू तरण काहींचा समस्या आहे. भवसिंधूचे काय पोडे वाट जावे चाले पुढे, तारू घरा पांडुरंग पाय भिजवून येते अंग. आणि हे पाय भिजवून येते अंग हे जे आहे ना तरण, हे तरण कसं आहे, याची तिरी सरेल शब्द आहे, तरेल शब्द नाही. तरेल शब्दामध्ये व्यवहाराची गरज आहे, सरेल शब्दामध्ये व्यवहाराची गरज नाही. आता परत ज्यावेळेला भगवंताच्या मायेचं वर्णन केलं जातं तिथे जेव्हा उपाय सांगितला, मामे वये प्रपद्यंते माया मे तान तरंती ते, त्याच्यावर भाष्य करताना माऊली म्हणतात, येथे एक चिरला तरले जे सर्व भावे मद भजले, तया आईल थडीत सरले माया सरले आणि तरले या शब्दांचे स्वतंत्र फरक आहे. तर येची तिरी सरेल शब्द इथं लक्षात घ्या. प्रमाण महत्वाचं आहे. येची तिरी सरेल, येची तिरी म्हटल्यावर तरेल ठरणार नाही, तरण म्हटल्यानंतर त्या तीरावर जायला पाहिजे. येची तिरी शब्द नाही ठरत लक्षात. येची तिरी सरेल बरोबर, पण येची तिरी तरेल, तरेलचा व्यवहारच घडत नाही. याच तीरावर जर तो आहे तरेलचा व्यवहार नाही, म्हणून सरेल अर्थ लक्षात घ्यायचा. महिमा सांगतात, भवसिंधू तो जाणा येची तिरी सरेल. पण यामध्ये अजून काही विशेषता, भवसिंधू नुसता तरण्यामध्ये कित्येकांना समाधान नाही, किंवा ते म्हणाल आमच्या आयुष्याच्या शेवटी सरेल का, कधी सरेल. भविष्य काळाविषयी तरण सरण गती हा जो विचार आहे हा भविष्य काळातला विचार आहे. वर्तमान काळात आम्हाला त्याचा फायदा काय हे तृतीय चरणात सांगितलं. दास्य करील कळी काळ, वर्तमान काळाचा फायदा. आणखी
बंध तुटेल, हे वर्तमान काळी सगळी क्रियापद लक्षात घ्या. बंध तुटेल माया जाळ, ही झाली निषेधात्मक दृष्ट. अजून विधेयात्मक काय मिळेल? होतील सकल वृद्धी सिद्धी म्हणियाऱ्या. भविष्याचा फायदा आणि वर्तमानाचा फायदा या दोन गोष्टींचा विचार सांगितला. आता या दोन गोष्टींचा विचार सांगताना आम्हाला या दोन्हींची गरज आहे. आम्ही तुम्हाला भविष्यात मिळेल या आशेवर आम्ही आजकाल काही करायला तयार नाही. वर्तमान आम्हाला काही फायदा आहे तर यामध्ये वर्तमान फायदा सुद्धा सांगितला आणि एका वेगळ्या विशिष्ट खुबीनं सांगितलं. गुणाचा विषय हा कशाविषयी फायदा आहे? हा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. बस. आणि मग वर्तमान अवस्था सांगितली. मग कैसे रे बंधन, मग त्याला बंधन नावाची अवस्थाच नाही. मग कैसे रे बंधन हा शब्द काय दाखवतो? भूतकाळाची समाप्ती दाखवतो. लक्षात घ्या. मग कैसे रे बंधन, भूतकाळ संपला. वाचे गाता नारायण, वर्तमान साधना. भव सिंधू तो जाण, येची ती सरेल. भविष्याचा उद्धार, भूतकाळाचा उद्धार आणि वर्तमानाचा फायदा तृतीय सगळं. अशी ही अभंगाची मांडणी झाली. या तीन काळामधल्या फळांचा विचार केल्यानंतर मग याला प्रमाणात सांगितलं शास्त्राचे सार. हे पुन्हा करता सांगितलं, जे शास्त्रवादी या नाम साधनेशी तुलना करायला झगडायला येतात त्यांच्या करता, बाकी करता नाही. ज्यांना तुलना करायची नसेल, मत मांडायचं नसेल त्यांच्या करता नाही. प्रमाणाचं महत्व हे त्याच्या करता जो शास्त्र प्रमाणानेच वागतो किंवा ज्याला या विषयाविषयी शास्त्र प्रमाणाचे संदेह आहे तो प्रमाणाच्या अपेक्षा करतो. त्याच्याकरता हा मुद्दा सांगितला. चौथा चरण, पाचव्या चरणाचा विचार तर मी सुरुवातीलाच केला की हा अधिकारी प्रकरणातला विषय आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. सुटा सुटा विस्तार आजच्या काळामध्ये हे शब्द सुद्धा काही लोकांना बोचतात अशी परिस्थिती आहे. हा जो काळ आहे ना हा बोलायचा नाही. आम्ही समजदार लोकांसमोर या विचाराचा विचार मांडू शकतो. ऐकून घेण्याची मनस्थिती असेल तर तुमच्या समोर मी मांडू शकतो. मनस्थितीला फार महत्व आहे. संतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणंते म्हणणारे संत किंवा तुकोबार आहे किंवा भगवान स्वतः चातुर्वर्ण्यमय सृष्टम गुणकर्म विभाग अशा म्हणतात. भगवान याचे कर्ते आहेत आणि याच्या विषयीचे आमच्यावर खूप संस्कार झालेले आहेत. त्या संस्काराचा परिणाम असा झालाय की पूर्वीच्या काळातल्या या शब्दांना सुद्धा आम्हाला अवघड जातात हे शब्द सुद्धा. जसं उदाहरण सांगायचं ठरलं, काळानुसार योग्य असणारा आपल्यामध्ये नियोजनाची संस्कार इतके झाले. नियोजनाची आत्ता आवश्यकता आहे हे बरोबर, पण त्याचा परिणाम संस्काराचा असा झालाय की पूर्वीच्या इतिहासातल्या एखाद्या व्यक्तीची जर मुलांची जास्त संख्या ऐकली तरी आम्ही असतो. असं त्यावेळेला असायचं काही कारण नाही. विचार थोडा करण्याजोगा आहे. म्हणजे त्या संस्काराचा आमच्यावर कसा परिणाम होतो, काळाची आजची गरज आहे का नाही हा माझा अर्थ इकडचा चर्चेचा विषय नाही. काळानुसार ते संस्कार घडण्याला आपण समर्थ ठरलो, खूप कष्ट घ्यावे लागले, पण आज आमच्यावर ते संस्कार झालेले आहेत काळाच्या गरजेनुसार बरोबर. पण याचा अर्थ पूर्वीच्या एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचं चरित्र ऐकताना त्याच्या जी काही संतान आहे त्या संतानाचा आकडा ऐकून आपण त्याचा उपहास करावा असा मात्र अर्थ नाही. पण असं घडतं लक्षात घ्या. त्या संस्काराचा असा परिणाम होतो. त्या संस्काराचा असा परिणाम आहे की आज जर तुम्ही अर्धा डझनाच्या पुढच्या गोष्टी जर पूर्वीच्या काळातल्या लोकांच्या ऐकल्या तर आम्हाला असतो. हे झाला दृष्टांत, हा माझा मूळ विषय. तस
या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राच्या बाबतीत आमच्यावर असे संस्कार झालेले आहेत की त्याची वास्तववादी परिस्थिती ऐकून घेणारा सुद्धा आमची मनोवृत्ती तयार नाही, अशी परिस्थिती. ही एक खूप चांगली समाज व्यवस्था आपल्या भारतामध्ये होती. इतकी चांगली समाज व्यवस्था आजपर्यंत कुणी देऊ शकलं नाही, पुढे कुणी देऊ शकणार. लक्षात, समाज व्यवस्था म्हणून जर तुम्ही विचार केला, तुमच्या आत्ताच्या समाज व्यवस्था दर 10-5 वर्षांनी बदलतात. कित्येक हजार वर्ष त्या भारतात त्या समाज व्यवस्थेनं काम केलं. हा जो त्याची जमेची बाजू आहे त्याच्याकडे कोणी आस्थेनं पाहतच नाही. त्यात काय मर्म भरलेलं आहे. आता आपल्याला शक्य आहे की नाही याच्यावरही मला वाद करायचा नाही, ती बळ आणावं असाही आग्रह नाही, पण त्यात जो चांगलेपणा आहे त्याच्याकडे लक्ष असावं एवढीच अपेक्षा आहे. फार गोड संतुलन होतं लक्षात. समाज व्यवस्थेचं फार गोड संतुलन होतं. विस्तार करण्याचं कारण मला अभंगात वास्तविक एवढा विस्तीर्ण विषय नाही, अधिकाराच्याच अर्थातून तो विषय तिथे आलेला आहे. पण शब्द जरी आले तरी ते आम्ही कशा अर्थानं ऐकून घ्यायला तयार नसतो, म्हणून थोडंसं बोलावं लागतं. आम्हाला शब्दाची अलर्जी आहे. त्या समाज व्यवस्था बदलू शकत नाही माणूस, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो भागवतामध्ये की समाज म्हटलं की शिक्षण खातं बंद करता येणार नाही, मिलिटरी बंद करता येणार नाही, संरक्षण खातं बंद करता येत नाही, व्यापार खातं बंद करता येत नाही, सेवक वर्ग बंद करता येत नाही, समाज चालणार नाही. फक्त त्याची तुम्ही भाषा बदला. मला शब्दाची अलर्जी आहे. शिक्षक, रक्षक, पोषक, सेवक म्हणा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणू नका भारतात. पण ही चारही वर्ग समाजाला आवश्यक आहेत ही गोष्ट विसरून चालणार नाही. लक्षात, किंबहुना त्याच्यामध्ये इतकं संतुलन सुंदर ठेवलेलं होतं, इतकं सुंदर संतुलन आजही साधलेलं नाही. लक्षात, आजच्या समाज व्यवस्थेसमोर सुद्धा ही जी अडचण आहे ती ही आहे. त्यावेळेला त्या समाज व्यवस्थेमध्ये विभाग केलेले होते, प्रधान 3 विभाग केले होते. आज मी दुपारी चर्चा करताना एका व्यक्तीवर बोललो, आज थोड्या वेगळ्या अर्थानं बोललो. त्यातलं तत्व मी सांगितलं होतं, सत्ता, ज्ञान आणि धन या 3 विभागात हे संतुलन ठेवलेलं आहे. पण पूर्वीच्या वर्णव्यवस्थेमध्ये सत्तावाल्याकडे ज्ञान नव्हतं, ज्ञानवाल्याकडे सत्ता नव्हती, धनवाल्याकडे सत्ता नव्हती, असा प्रकार होता. आणि तिन्हीचं संतुलन असलं तर समाज बरोबर एकमेकाचा आदर करून राहतो. हे संतुलन बिघडलं की अनादर तयार होतो. लक्षात, आणि हे संतुलन मधल्या काही काळामध्ये बिघडलं, त्याचा परिणाम मला हा भोगावा लागतो. पण जरी भोगावा लागला तरी आजही ते संतुलन बिघडलेलंच आहे. चर्चा अशी झाली होती की ब्राह्मणाचं काम आहे ज्ञान देण्याचं, आणि पेशव्याच्या काळात ब्राह्मणाच्या हातात सत्ता गेली. सत्ता आणि ज्ञान एकत्र झालं म्हणून गुरुमी वाढली. म्हणून पतितांची जे काही उदाहरणं आमच्या समोर येतात त्याचं कारण आहे सत्ता आणि ज्ञान एकत्र. आणि आज अशी परिस्थिती आहे, सत्ता आणि धन एकत्र आहे. पण सत्ता आणि धन जरी एकत्र झालं तरी सुद्धा त्याच्या हातून दोष होणारच. जसं सत्ता आणि ज्ञान एकत्र झाल्यावर दोष आहे, तसंच सत्ता आणि धन एकत्र झाल्यावर दोष आहे. पूर्वीचं संतुलन असं होतं की ब्राह्मणाला दरिद्र ठेवलेलं होतं, विद्वान असायचे पण पैसा नसायचा. पण त्याबरोबर सत्तेचं अनुशासन ब्राह्मणांनी करायचं असो, म्हणजे राजाने त्यांच्या पुढे आदरानेच मान चुकवायला पाहिजे अशी व्यवस्था होती. म्हणजे सत्ता आणि ज्ञान याचा जो आदर संबंध ठेवलेला होता तो मोठा संतुलित असा ठेवलेला होता. आणि सत्तावाल्यांकडे धन नव्हतं, धनाचा व्यापारी वर्ग स्वतंत्र होता, कराचा खर्च करण्याचा अधिकार होता, पण व्यापार राजे करत नव्हते. आणि आजकाल सरकारी सहकारी गिरण्या, सहकारी कारखाने म्हणजे सत्तेनं व्यापार हातात घेतलाय. म्हणून सत्ता आणि धन एकत्र आलंय, आणि सत्ता आणि धन एकत्र आलं की ज्ञानाचा अनादर. या रे लहान थोर आवाहन करतात, या ते भगते नारे नर सर्वांकरता हा विचार मांडलेला आहे. म्हणून 5व्या चरणाचा विस्तार आपण आतापर्यंत केला. या भूमिकेमध्ये तुकोबारायांच्या या उपदेशाची आपलं प्रत्येकाचं मन तादात्म्य व्हावं याकरता हा विस्तार मी मांडतोय. कीर्तनात आल्यानंतर स्वतःला काही पापी लोक असं समजतात की हे आपलं क्षेत्र नाही. खरं सांगू तुम्हाला, पापी जेवढा लवकर सुधारतो तितका दुसरा सज्जन सुद्धा लवकर सुधारतो. ही गोष्ट अशी आहे, पाप सुद्धा
एका चांगल्या धाडसानं केलं जातं. फक्त धाडसाचा विषय चुकीचा असतो, पण त्यात एक गुण असतो. त्या गुणाला जर परिवर्तित केलं तर ती व्यक्ती जेवढी लवकर बदलू शकते तितकी भित्री सज्जन व्यक्ती लवकर बदलत नाही. एखाद्या म्हणतो महाराज हा फार सज्जन आहे. सज्जन आहे म्हणजे काय? तो कोणाच्या आठवत नाही, मध्यात नाही, आपला सकाळी उठतो, कामाला जातो, परत येतो. ही सज्जनतेची व्याख्या आहे का भित्रेपणाची व्याख्या? हा प्रश्न आहे. तो जसा वाईट काही करत नाही तसं चांगलंही काही करत नाही, अशी परिस्थिती असते. आता भित्रा तटस्थ सज्जन संतांना आवडत नाही जास्त. लक्षात घ्या, हा धाडसानं वाईट करणारा सुद्धा संतांना कधीतरी आवडतो. त्याच्यातला जो धाडशीपणाचा गुण आहे त्या गुणाला बरोबर टर्न देतात. आणि असे कितीतरी भक्त तुम्हाला मी दाखवेल की या टोकाचे त्या टोकाला गेले, त्याच्या त्या वृत्तीचा उपयोग करून घेतात. लक्षात घ्या, फक्त त्या वृत्तीला चुकीचं मार्गदर्शन असल्यामुळे तो पाप करतो. मनुष्य कधीही पापी कायमचा नसतो. संतांच्या आणि माणसांच्या दृष्टीमध्ये हाच मोठा फरक आहे. संत कधीही कुण्याही मानवावर पापीपणाचा शिक्का देत नाही आणि सामान्य माणसं त्याला शिक्का देतात. हाच मोठा फरक आहे. संत त्याला समजून सांगतात, बाबा रे तू मूळ पापी नाहीस, या पापाचा तू अंगीकार केलेला आहेस म्हणून तुला पापीपणाचा तात्पुरता आगमापायी पापी असतो. तुझं मूळ स्वरूप पापीपणाचं नाही आणि ते जर तू सोडलं तर तू मुळातला पुण्यवान नाहीस. हे संत समजून सांगतात. म्हणून संत पाप्याचा तिरस्कार करत नाही, पापाचा तिरस्कार करतात. लक्षात घ्या, शब्द महत्वाचे आहेत. पाप्याचा तिरस्कार जर संतांनी केला असता पाप्याला कुठं स्थानच राहिलं नसतं. पाप्याला संतांजवळ स्थान मिळतं. वाह्या नारदांकडे गेल्यानंतर वाल्मिक होऊ शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून संत पाप्याचा तिरस्कार करत नाही, त्याच्या अंतःकरणात पापाचा तिरस्कार निर्माण करतात. आणि नेमकी हीच परिस्थिती आमच्यामध्ये उलटी आहे. आम्हाला पापाचा तिरस्कार नाही, पापी म्हणून घेण्याचा तिरस्कार आहे. पापी न म्हणवता पाप करायची पाळी आली तर सगळ्यांना पाहिजे. मी जगात करप्टेड सिद्ध होऊ नये आणि मला करप्शन करता यावं असं सगळ्यांना वाटतं. सज्जनतेचा पुरखा असणाऱ्या अनेकांना पाप करावं वाटतं. फक्त मी पाप करतो हे समाजाला समजू नये अशा बुरख्याखाली करावं वाटतं. म्हणजे माणसाला पापाविषयी तिरस्कार नाहीये, पापी म्हणून घेण्याविषयी फक्त भीती आहे. नैतिक भीती वाटते, अप्रतिष्ठिततेची भीती वाटते, अनादराची समाजाकडून भीती वाटते. पण याचं जे मूळ कारण पाप आहे त्याविषयी मात्र खरा तिरस्कार त्याला नाही. उलट त्याविषयी अंतःकरणात कुठेतरी आकर्षण आहे, मधुर आकर्षण. हे करण्याची गरज आहे, याच्यात काहीतरी विशेषता आहे. आणि म्हणून तो असं चोरून पाप करायला जातो. आणि हे चोरून पाप इथूनच दंभ सुरू होतो. दंभ त्यातच नाव. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवा. दंभाची सुरुवात इथूनच होते. फार परमार्थात सुद्धा व्यवहारापासून परमार्थापर्यंत दंभ जो सुरू होतो, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी जी आपली व्यवहारी म्हण आहे, त्या म्हणीप्रमाणे जगात आम्ही प्रतिष्ठित बुरख्याखाली दाखवू इच्छितो आणि आज तसे राहत नाही. मग हे ज्या वेळेला दाखवण्याचं ज्या वेळेला स्वरूप वेगळं असतं तेव्हा दंभ सुरू. अशी कितीतरी परमार्थामध्ये आहेत, व्यवहारात तर हजारो आहेत, पण परमार्थात असे अनेक आहेत की त्यांची अशी फजित अवस्था झालेली आहे. विषयाची वासना सुटत नाही, आकर्षण सुटत नाही आणि वेश परमार्थाचा घेतलेला असतो. अशा अवस्थेमध्ये कात्रीत सापडलेले कित्येक लोक
प्रामाणिकपणे कबूल करत नाही की आम्ही नालायक आहोत परमार्थाला, फार चांगलं होईल असं प्रामाणिक कबूल केलं, पण कबूल करत नाही. आणि न कबूल केल्यामुळं आपला पारमार्थिकपणा सिद्ध करण्याकरता जे चोरून पाप करावं लागतं इथून दंभ सुरू झाला. व्यवहाराचं त्याच्यापेक्षा गाठवणं फार कठीण आहे बरं का. मी परमार्थातलं उघडलं म्हणजे तुम्ही असं समजू नका. व्यवहारातलं फारच कठीण आहे. ते चर्चा करून आपण चिखलात दगड टाकून आपण चिखल उडवून घेऊ नये म्हणून व्यवहाराची जास्त चर्चा करायची नाही. दाखली मग तुमच्याजवळ चांगली आहे. सांगितला अभिप्राय दंभ कुठून सुरू होते याचं तत्व सांगितलंय. सांगण्याच्या पाठीमागे माझा हेतू आहे की ही जी अवस्था आहे ही कळण्याकरता आम्ही आपल्या समोर हा विषय मांडलेला. लक्षात घ्या. इथं आपल्याला विचार आहे आज स्वहिताच्या खुणा, हितापासून तो बाजूला कुठं होतोय असे सांगण्याकरता या विषयापर्यंत मी चाललो. तेव्हा ही सगळी विषय मांडणी सर्वांचा अधिकारीचा आहे. तुमचा प्रत्येकाचा अनधिकार तुमच्या डोक्यात येऊ नये. आणि तो अधिकार दाखवत असताना पाप आणि पापी हे दोन विषयाची मांडणी मी आपल्या समोर करतो. आणि तुम्हाला पापाचा तिरस्कार झाला पाहिजे, पाप्याचा तिरस्कार करता कामा नये. संत पाप्याचा तिरस्कार करत नाहीत म्हणून म्हणतात यारे यारे लहान या ते भलती नारी नाही. तेव्हा हे त्यांना म्हणतात म्हणजे पाप्याचा तिरस्कार ते करत नाही. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये पापाचा तिरस्कार करत जा. नुसतं पापी म्हणून घ्यायला भिवू नका. आणि जर पापी म्हणून घ्यायलाच भिजत असाल तर अंतःकरणात न म्हणून घेता पाप करण्याची वृत्ती जागेल आणि तीच दंभ आहे आणि ती हिताला नाशावह आहे. आणि ती नाशावह असल्यामुळं तुकोबरा आपल्या अनुभवाने एक गोष्ट सांगतात. शेवटच्या याच्यामध्ये आपला अनुभव अधिक इतरांचं साहाय्य घेऊन प्रमाण सांगतात. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे. आणि हे माहीत करून घेतलंय, अनुभवाने माहीत करून घेतलं. आणि कधी दैवे सुख घेती भाविके. अनेक भाविक या दैवान असे अनेक भाविक माझ्या जोडीचे आहेत की ते या सुखाचा अनुभव घेतात. आणि हे आम्ही अनुभवाने प्राप्त करून घेतलेलं साधन आहे म्हणून तुमच्या समोर मानतोय की ते साधन तुम्हाला पूर्ण करण्याला समर्थ आहे. आणि त्या साधनांचा विचार दोन दृष्टीनं मांडलाय. एक विचार आहे पांडुरंग स्मरा हो, आणि दुसरा विचार आहे तुम्ही गात जा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. या दोन महत्वाच्या विचारांचा विचार मी उद्या करणार आहे. लक्षात घ्या. कारण अभंग 2 दिवस चालायचा आहे. उद्या 3 महत्वाच्या शब्दावर चर्चा करायची. चार विभाग आहेत. पहिल्या चरणातले 2 शब्द स्वहित, हित आम्हाला माहिती आहे पण स्वहित हा विशिष्ट शब्द आहे तुकोबरांचा या ठिकाणचा. पुढचा विचार पांडुरंगाचं स्मरण, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा वाचेनं पांडुरंगाचं भजन गाणं, वाचे गाता नारायण. आणि सर्वात एक महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे. तुकोबराय म्हणतात या सगळ्याच्या अधिकाराची जसं सर्वांना अधिकार आहे, या सगळ्यांना यायला परवानगी आहे, पण आल्यानंतर साधन घेण्याकरता एक लायकीचं सर्टिफिकेट पाहिजे. माझ्या बरोबरच्या अनेकांना ते मिळालंय पण त्यांच्याजवळ एक सर्टिफिकेट आहे आणि तो शब्द आहे भाविके. लक्षात घ्या. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे. आणि कही दैवे सुख घेती भाविके. तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांना अधिकार आहे, ते सगळे येतील पण घेतील कोण? भाविके. तर या भाविके शब्दाचा विस्तार, स्वहित शब्दाचा विस्तार आणि पांडुरंगाचं वाचिक गायन आणि स्मरण हे 4 विषय महत्वाचे आहेत. आज पूर्वार्धामध्ये आपण लौकिक विचार करणार आहोत आणि अलौकिक विचार उद्याला ह्या 4 विषयांचा करणार आहोत. लक्षात घ्या. म्हणून आज आपण फक्त पूर्वार्धच करणार आहोत, उत्तरार्ध नव्हे. विठाला विठाला
अभंगाच्या चरणांमध्ये जो विषय मांडणी करतात त्या अभंगाचं स्वरूप आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला असेल. अभंग मोठा आहे, पण मी काल सांगितलं अनेक वेळा त्याची चरण गुजरावलेली आहे. अजून उद्यापर्यंत तुम्ही स्वतः थोडंसं चिंतन करा. किमान 2 दिवसातला अभंग पाठ तरी व्हावा. म्हणजे कधीतरी याच्यावर काय सांगितलं कुठं संबंध डोक्यात मननाला उपयोगाला येईल. तेव्हा पुन्हा पुन्हा शब्द ऐका. तुकोबाराय म्हणतात, ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा, मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, हो सिंधू तो जाण ये शितिरी सरेल. अभंगाचा सामान्य भाग मी आपल्याला सांगितला. एकदा भजन करा आणि यातले आजचे काही मुद्दे मी सांगणार आहे. उद्याचे मुद्दे मी सांगून ठेवले, पुण्या विषयावर उद्या चर्चा करायची. तेव्हा आजच्या याच्यातले अजून काही मुद्दे राहिलेले आहेत. कीर्तनामध्ये एक मर्यादा, शब्द सोडून जाता कामा नये. प्रत्येक शब्दाचं चिंतन झालं पाहिजे. संत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, तुमचा तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. लोकांना त्याचा किती मिळेल हा प्रश्न वेगळा. याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या विना. विठोबार कुमारी जय देव. आणि त्याचं जर आचरण होत नसेल तर काही उपयोग नाही. लक्षात घ्या. किती लक्षात राहील शंका. 2 तासात निदान 15 मिनिटं याच्यातला विषय तसाच्या तसा 10 सिद्धांताचा मांडावा असं जर मी एखाद्याला म्हटलं, मला वाटतं एवढ्या श्रोत्यांपैकी 2-4 श्रोते सुद्धा हे करू शकतील की नाही शंका आहे. सगळ्यात हेतू आहे माझा, हे बरोबर येणार नाही पण भजन बरोबर येणार आहे. बरोबर म्हणून भजन ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये असेल त्या त्या वेळेला आळस करू नका. तुमचा लौकिक पुढे ठेवू नका. तुमची प्रतिष्ठा बाजूला टाका. लाज भय शंका दुराविलामा न कळे साधन या करते. सगळं द्या तुम्ही झटका द्या. आणि हा झटका कधीतरी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत हा झटका तुम्ही देत नाही तोपर्यंत नाही येतो. लक्षात घ्या. तेव्हा प्रयोग म्हणून निदान पुढे किती वेळा जमेल ते सांगता येत नाही, पण आता तरी निदान एकदा प्रेमान, खूप प्रेमान जोरात भजन करावे. भोपार कुमारी जय भोपार कुमारी, भोपार कुमारी, भोपार कुमारी, भोपार कुमारी, सांगण्याचं काम माझं आहे. ऐकणं ना ऐकणं स्वतंत्र करता हा तुम्ही. पुष्कळ वेळेला सांगूनही बरेच लोक ऐकत नाही. ते कुणाची काय बा गेले, ज्याचे त्यांनी अनहित केले. न ऐकलं म्हणजे माझं नुकसान नाही, पण ऐकावं ही तळमळ संतांची असते शेवटपर्यंत. लक्षात ठेवा. तेव्हा भजन करत जा. उद्याला हाच विषय महत्वाचा मी मांडणार आहे. भजनाला काय महत्व आहे, भजनाचे अंतरंग बहिरंग विभाग. आपण सप्ताहामध्ये भजनाचं गौरत्व करत आहात. बाहेरच्या गावचे इथं अनेक लोक आहेत, या गावचे लोक आहेत, जितकं कीर्तनाला महत्व देतात त्याच्यापेक्षा जास्त महत्व भजनाला आहे. भजन होत नाही. विणेकडे 5 मिनिटांनी एक तार वाजवतोय, इकडं तिकडं गप्पा मारतोय, त्याला नामसप्ताह म्हणत नाही. नामसप्तेची विटंबना आहे. नामसप्ताह म्हणजे अखंड नामस्मरण झालं पाहिजे. पहिलं धारावत त्याला नामसप्ताह. कधीतरी 2-4 मिनिटांनी विण्याची तार वाजवली, गप्पा मारता मारता म्हणजे नामसप्ताह होत नाही. आणि तेही पहारेकरी बळजबरीनं बोलून आणायचे.
जोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये खरा आनंद जर लुटायचा असेल, जसे कीर्तनाला येतात याच्यापेक्षा जास्त प्रेमानं तुम्ही पाहायला या. आणि खरोखर खऱ्या भूत सुकृताची रूढी म्हणून विठ्ठली आवडी खूप पुण्य असल्याशिवाय हे घडत नाही. वारकऱ्यांचे तुम्ही सप्ते पहा. आळंदी पंढरीचे जे निष्ठावान वारकरी आहेत त्यांचे जे सप्ते असतात, पाषाणा पाघर पुत्ती रे असं भजन काही. तेव्हा नामसप्ताहाचा अर्थ पुन्हा एकदा हा नोंद करून घ्या. पुढच्या वेळेला आयोजन करताना कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नुसतं दुसऱ्याकडून करून नाही, त्याने स्वतः उतरलं पाहिजे. पुढाऱ्याने स्वतः 2-2 तास पाहायला आपोआप बाती उतरली. पुढारीच काडी औषध लावतात, मग ते सगळं कसं करतात. जे संयोजक आहे, पुढारी शब्दाचा अर्थ राजकीय अर्थांना नव्हे, ज्या त्या क्षेत्रात कोणीतरी पुढारी लागतोच, त्या क्षेत्रातला जो संयोजक पुढारी आहे त्याने काम केलं पाहिजे. त्यांनी ते दुरून काढे नाव औषध लावून नाही पाहिजे. त्यांनी पहारा दिला पाहिजे, स्वतः भजन केलं पाहिजे. आणि त्या भजनातच खरा आनंद आहे हे लक्षात ठेवा. आणि हे भजन करण्याकरता इतरच्या लोकांच्या निमित्तानं अनेक गावचे लोक तिथे आले. आपापल्या नामसत्यामध्ये हे विसरू नका की नामस्मरण सतत चाललं पाहिजे. एक नामस्मरण दृढ राहा. कोणतंही नामस्मरण निश्चित करा. तुमचं अगदी दैवतानुसार राम मंदिर असेल, तुम्ही श्रीराम जयरामचा जप करा, रामकृष्ण हरिवारकर संप्रदायाचा जप करा, पांडुरंगाचा जप करा, त्याच्याबद्दल काही फरक पडत नाही. परंतु जो नामस्मरण निश्चित कराल ते पहिल्यापासून उभं राहिल्यापासून संपेपर्यंत एकही मिनिट कधी बंद असता कामा नये. त्याला नामसप्ताह म्हणतात, अखंड नामसप्ताह. पत्रिकेवर नाव लिहितात अखंड नामसप्ताह, पण नामाचा आणि अखंडतेचा काहीच संबंध नाही. नुसतं अखंड शब्द नाम सप्ताह शब्द कसा आहे, अखंड हरिनाम सप्ताह लिहिले की नाही. अखंड हरिनाम होतं का? होत नाही. आणि ही चूक पुढच्या वेळेला तुम्ही दुरुस्त केलीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. लक्षात घ्या. ही जर चूक होत असेल तर ती नामस्मरणातला सर्वात अक्षम्य अपराध आहे. नामसप्ताह या शब्दाचा अर्थच आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आणि अखंड शब्द वापरलाय, खंडन रहित असं आहे. नुसतं नामसप्ताह सुद्धा नाही, खंडन रहित आपण असं सगळे लोक लिहितात अखंड हे नामसप्ताह. पण अखंड आपण नामस्मरण घेत नाही. ही तैलधारावत नामसाधना हीच तर महत्वाची आहे. आणि हे ट्रेनिंग देण्याकरताच, संस्कार करण्याकरताच आहे. त्याला फार उपयोग होतो. आम्ही असे गावोगावी नामसप्ताह बसवले, त्याला सुरुवात केली. लक्षात घ्या. मी ज्या ज्या ठिकाणी काही नामसप्ताह सुरू केले त्या त्या ठिकाणी ही पद्धती आजही आमची चालू आहे. अखंड नामस्मरण घेऊन 2-5 गावं जी काही आहेत तिथं नामस्मरण सुरू झाल्यापासून तर सप्ताह संपेपर्यंत नामाला खंडन नाही. स्त्रियांना, पुरुषांना, लहान मुलांना सगळ्यांना पहारे वाटून दिले जातात. एका वेळेला एकटा विनेकरी कधीच नसतो. मी जिथे सप्ताह ठेवतो विनेकरी अधिक 3-4 टाळकरी आणि त्या गजरासहित नामस्मरण चाललं पाहिजे. तेव्हा ते भजन बरोबर. टाळ बंद होता कामा नाही, एकट्या विण्यावर नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ हो आता देव ब्रह्मरवतावडी. तर टाळाच्या बरोबर नामस्मरण सतत ठेवलेलं आहे. आणि हेच नेमकं अडचण आहे. आम्हाला संध्याकाळी सवडीत सगळं पाहिजे असतं, आम्हाला वेळ द्यायला तयार नाही. ही फार महत्वाची आजकालची अडचण आहे. यंत्रयुगातले लोक ते म्हणतात 10 रुपये महाराज वर्गणी जास्त मागत, पण आपल्याला तिथे पाहायला यायला सांगू नका. काहीच सेवा तुला शुद्ध करणारी, तुला पवित्र व्हायचं असेल तर तुला नामस्मरण घ्यायला पाहिजे. नुसतं पैसे देऊन भागत नाही. ठीक आहे, दान हा एक भाग, धर्मातला एक अंग आहे. तर तुला परमात्म्याने पैसा दिला असेल, पैसा शुद्ध होण्याकरता पैशाचा विनियोग या कामात केला तर फार चांगला आहे. नको त्या बैठकांमध्ये शेकडो रुपये जातात. त्या सापेक्षा जर इथं पैसा खर्च झाला तर ते निश्चितच कारणे लागणार आहे. पैसा देतो याबद्दल निषेध नाही, पण पैसा देऊन पूर्ण होणार नाही. पैशाबरोबर काही सेवेची गरज आहे, भजन तू करण्याची गरज आहे.
जसं तुमचं तुम्हाला अकाउंट उपयोगाला येतं तसं भजन तुमचं तुम्ही केलं तर तुमचं कल्याण आहे, लक्षात. आणि या दृष्टीनं तुम्ही याचं जे बाह्य स्वरूप वाढवत आहात त्याबरोबर हे अंतरंग स्वरूप वाढतंय की नाही याच्यावर लक्ष द्या. मगाशी प्रवचनात मी हाच विषय मांडला होता. पुन्हा एकदा हा विषय तुम्हाला पुनरुक्ती करून हा मांडला. तेव्हा ही आठवण ठेवा. कशावरून या विषयापर्यंत गेलो? मी नामस्मरण घ्यायला सांगितल्यानंतर सगळ्यांनी मनापासून घेतलं नाही. नामाचा महिमाच आमच्या डोक्यात नाही. हे अडचण काय होतं भजन केल्यानं? मी रोजच विचारतो काय होत नाही भजन केल्यानं? सर्वच होऊ शकतं असं भजनात सामर्थ्य असं आहे. काय होतं म्हणण्यापेक्षा काही होत नाही असं नाही. सर्व काय नव्हे केले हे केले एका चिंतिता विठ्ठले. उद्याचा संपूर्ण वेळच माझा या विषया करताय. आज मी हा विषय विस्तीर्ण मांडत नाही. फक्त तुम्हाला सांगतो याच्यात काही नाही असं नाही. सर्वांगीण फलश्रुती हरिपाठाच्या माध्यमातून तुम्हाला याच्या कशा फलश्रुतीची पैलू आहेत, साधनाच्या प्रगतीची कसे पैलू आहेत, आपण उद्याला याचा विचार पाहूया. आज आपण एवढं पाहतोय अभंगाचा जो विषय आहे तुकोबाराय म्हणतात आम्ही पाडियले ठावे अनुभवे. तुकोबारायांच्या या म्हणण्यामध्ये जोर आहे. अनुभवे आले अंगा ते जगा देत आले अंगा ते या जगा देते सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे नकाराम घरी. मग अनुभव आले अंगा. तुकोबाराय म्हणतात तो माझा हा कुणी सांगे अनुभवाने सांगतात. तुका म्हणे अनुभवे आपल्या आजच्या बंद तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले थाळी. या अनुभवाचा आधार 3 प्रमाणाने आपल्याला सांगितले. तुकोबाराय म्हणतात आमच्या अनुभवाचा विषय समर्थ तेच म्हणतात आधी केले मग सांगितले. आधी आचरण केलं आणि मग सांगतात. ज्याच्या ज्याच्या परिणाम ज्याचा ज्याचा अनुभव असेल. लहान ते मोठा घास तुकोबारायांच्या इतक्या अधिकारवाणीनं म्हणण्याचा अधिकार आहे का नाही सांगत नाही. पण मी सुद्धा कोरडं बोलत नाही. हे तुम्हाला एवढंच सांगतोय. तर काय समजायचं ते सांगतो. विठाला विठाला विठाला. आणि म्हणूनच शब्दात जोर आहे. शब्दातला जो जोर असतो तो अनुभवाचा असतो. अभ्यासाने विद्वत्तेनं शब्द चातुर्य निर्माण होऊ शकतं. शब्दात जोर निर्माण होऊ शकत नाही.
शब्दातला जोर वाढण्याकरता तपश्चर्या असावी लागते, अनुभव असावा लागतो. त्याची शब्दामध्ये जोर पैदा होता असा आहे. तेव्हा हा जो विषय आहे, केवळ तुकोबर आहे म्हणतात आणि तुम्ही काय म्हणता, हिंमत पाहिजे. मी पण असं म्हणत आहे. आजकाल हीच अडचण आहे, आमच्या हृदयापर्यंत का शब्द पोचत नाही, उसनवार सांगितलं जातं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, प्रमाण म्हणून त्यांचा आदर जरूर करा, पण त्याबरोबर अनुभवाची जोड पण असण्याची गरज आहे. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती. गुरुप्रचिती असावी तशी आत्मप्रचिती पण असली पाहिजे. आजकाल आत्मप्रचितीच्या नावाने शोध असतात आणि त्यामुळे बरोबर सगळे काढीनं औषध लावतात. तुम्ही काय म्हणता, नाही नाही ते तुकाराम महाराज असं म्हणतात. तू काही म्हणू शकतो का, काही केलं असेल तर म्हणे विठ्ठला विठ्ठला. तर या अभंगाच्या बाबतीमध्ये तसं तुकोबर आहे म्हणू शकतात, तसं मी तुम्हाला सांगतो मी पण असं म्हणू शकतो. लक्षात घ्या. आपल्याला एका विशिष्ट दृष्टीनं सांगतो, तुमची हिंमत असेल तर तुम्ही तसा संकेतानं साधना करा. मी म्हणतो तशी साधना कराल तर भवसिंधूचे काय होते या नियमाप्रमाणे याची तिरी सरेल. तेव्हा भवसिंधीतून पार उतरण्याकरता नामसाधना ही पूर्ण साधना आहे. अशा पद्धतीचा अधिकार वाणीनं महात्मे तर सांगतील असे विशेष नाही, ते फार मोठ्या अधिकाराचे लोक आहेत. पण आमच्यासारखा एक सामान्य साधक सुद्धा हे निश्चितपणाला सांगू शकतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, लक्षात घ्या. अनुभवे तुका म्हणे अनुभवे. आम्ही शब्द जो वापरलाय बहुजन अर्थाने, आदर अर्थाने आणि बहुजन अर्थाने. आम्ही पाडिया दे ठावे. या आम्ही मध्ये कीर्तनकारांनी बसण्याची हिंमत असेल मग कीर्तन करा. विठाला विठाला अशा अनुभवाचं कीर्तन बरं का. सगळे कीर्तन वेगळे, पण या विषयाचं कीर्तन करताना तुकोबर आहे आम्ही शब्द म्हणतात. तुका म्हणे साक्षी आले म्हणजे अहंकार नव्हे, अहंकार वेगळा आणि स्वानुभवाचं विस्तार वेगळा. लक्षात घ्या. कित्येक लोक अशा भाषेला अहंकारी शब्द म्हणू शकतात, पण अहंकारी परिभाषा आणि अनुभवाचा ढेकर हे दोन्ही दिसती सारखी सारखी. वर्म जाणे तो पार विठाला विठाला. अनुभवाचे शब्द बोलू नये असं नव्हे, अहंकार असू नये पण अर्थ करता बरोबर आहे. पण अनुभव जर संतांनी सांगितला नाही तर कुणी सांगा, आणि जर संतांनी तो सांगितला नाही तर लोकांचा आकर्षण त्यामध्ये होणारच नाही. अनुभवाच्या मुळेच तर आकर्षण आहे, हे लक्षात घ्या. अनुभव कुणाजवळ सांगू नये, अनाधिकाऱ्याजवळ सांगू नये. अनुभव सांगूच नाही असं नाही. आणि अनाधिकाऱ्यांना सुद्धा गुप्त रूपानं विशिष्ट पद्धतीनं जर सांगितले तुमचं नुकसान न होतं तर काही बिघडत नाही. तेव्हा अशा पद्धतीनं सांकेतिक परिभाषेमध्ये तुकोबर आहे म्हणतात. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे आणि कही दैवे. या आम्ही शब्दामध्ये माझ्या बरोबर अनेक आहेत. सुखगी भाविकी हा आनंद लुटताय, आणि ह्या आनंद लुटल्यानंतर कोण्या प्रकारचं सुख होतं, त्यांचा वर्तमान सुधारतो, भविष्य सुधारतं, भूतकाळ सुधारतो. आणि म्हणून मग त्या मस्तीमध्ये म्हणतात मग कैचे रे बंधन.
छोटासा बारकावा सांगतो आणि आजचा विषय संपवतो. पुन्हा उद्या आता मी ध्रुवपदावर आलेलो, लक्षात घ्या. ध्रुवपदाचं मुद्दाम प्रमाण घेतले आहे. एक बारकावा सांगतो उत्तरार्धातला आजच्या याच्यातला आणि बाकी विचारू जातो. रे शब्द उलटला, जो जीवाविषयी होता तो बंधनाविषयी झाला. यावर अभंगाचे जाणकार जे असतील त्यांना हे कळेल. पहिल्यांदा रे शब्द आला, ऐके रे जना, जीवाविषयी रे जना शब्द आला. आता शब्द येतोय मग कैचे रे बंधन. आता बंधन दैन्य झालेलं आहे, बंधनाची अवस्था दैन्य झालेली आहे. पहिल्यांदा त्या बंधनाने जीवाला ग्रासलेलं होतं म्हणून तो बंधनयुक्त जीव दयनीय होता. आता बंधनाची अवस्था दयनीय झाली आहे. उत्तरार्धामध्ये काही विशेष भाग सांगायचे असतात. आजच्या उत्तरार्धात एकच भाग विशेष सांगितला. हा रे शब्द उलटला, साधनेनं त्या रेला उलटवलं. तो जीवाविषयीची रेपणा बंधन रे काळामध्ये गेलं, त्या बंधनाची दयनीय स्थिती झाली. बद्धता जीवापासून समाप्त झाली लक्षात. आणि म्हणून भवसिंधूशी तोपणा निर्माण झाला लक्षात घ्या. भवसिंधू तो जाण लक्षात घ्या. एरवी तो जीव जो आहे भवसिंधूच आहे, तो म्हणायला वेगळा असावा लागतो. अर्थ आहे विठाला विठाला. ज्याला व्याकरण कळतं, ज्याचा अभंग नीट लक्ष आहे, त्याला याचं महत्व कळेल लक्षात घ्या. तुकोबारा आहे, भविष्य काळाविषयीचा विचार मांडताना तो भवसिंधू. आता बघा उलट झालेलं आहे. जसं भगवंतापणे संत जेव्हा देवाकडे जातात तेव्हा तो विठ्ठल हा होतो, तो हा विठ्ठल बरोबर. सुंदर ते ध्यान पहिलं ते आहे आणि आवडे निरंतर हेची ध्यान. तेपणा हेकडं आलेला आहे आणि तो तेपणा हेकडं त्यावेळेला येईल, त्यावेळेला संसाराचा हेपणा तोपणाकडे जाईल. थोडंसं बारीक आहे आपल्याला कळायला, पण जाता जाता काही गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. भवसिंधू तो जाण येची तिरी सरेल. त्याचा संबंध भगवंताचं स्मरण केल्याबरोबर असा दूर गेला, दूर. ज्या संसाराचा संबंध अत्यंत निकट होता आणि देवाचा संबंध दुरान्वयानं होता, तो संबंध बदलला आणि एकदम भवनदीला भवसागराला तो पण आला, दूर गेला. आणि तुमच्या जवळ काय राहील? सुख घेते भाविके सर्व सुखाच्या गौरवा परतमादेव. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुखावरीने. ते शब्द सांगतोय आपल्याला उपसंहारातला सुख शब्द, त्या सुखाचं सानिध्य आणि दुःखरूप असणाऱ्या भवसागराचा तोपणा, दूरता. हे एक मोठं गुण आहे. दिसायला सोपं आणि असायला महान. तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट मला गती. असं हे जे वैशिष्ट्यपूर्ण अशी नामसाधना आहे, या नामसाधनेवर आपण समयाप्रमाणे उद्या बारकाईने विचार करणार आहोत. आजच्या याच्यामध्ये अभंगाची बाकी पार्श्वभूमी सगळी रंगवली की जो विषय तुकोबारायांना मांडायचा आहे त्याला काय काय पार्श्वभूमी काय. आज आसन तयार झालेलं आहे, उद्या त्याच्यावर देव स्थापित करायचं. ज्ञानेश्वर करता आहे. या उपदेशाचे अधिकारी इथं जमलेले सगळे आहेत. स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, किंबहुना पतित चांडाळ वेश्या असो, इथपर्यंत असणाऱ्या सर्वांना
आता जेवढे वर्ग तुकोबाराने सांगितले त्या वर्गाच्या बाहेर इथं काही कोणी नाही तसं त्या वर्गाच्या आतला सर्व समाज आहे आणि म्हणून त्या समाजातल्या प्रत्येकाला हे आकर्षण पैदा होण्याची पूर्वपीठिका मी आपल्या समोर मानते की तुकोबारा जो उपदेश देत आहेत तो शास्त्रशुद्ध आहे, अनुभवाचा आहे आणि सर्वांना अधिकार असणार आहे आणि महान फलश्रुती देणार आहे. तर फलश्रुती जी आहे प्रत्येकाला आपल्याला भवसिंधू जो आहे भवदुःख नको आहे, मंदागी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जीवे. तेव्हा दुःख कोणाला नको आहे, हा भवरोग नको आहे. तेव्हा हा भवरोग जाण्याचं भवसिंधू करण्याचं साधन या अभंगातल्या साधनेमध्ये आहे. आज आपण साधनेविषयीची चर्चा केलेली नाही आणि नेमकी साधनेविषयीची चर्चा मुख्य ठेवली त्याच्याशिवाय अभंगच पूर्ण होत. 2 दिवसाच्या कीर्तनाची गंमत आहे, एका दिवसाचं ऐकून काम होणार नाही. कदाचित उद्याचं ऐकलं आजचं नसलं ऐकलं तर चालेल, पण आजचं ऐकलं ना उद्याचं ऐकवंच लागेल असा अर्धवट ठेवलेला आहे. अभंग संपूर्ण समजून घ्यायचा असेल तर उद्याचा भाग जो आहे ना तोच गाभा आहे, तो घातल्यानंच याची पूर्णता होणार आहे. लक्षात म्हणून आज फक्त बैठक मांडणी झालेली आहे की असलेला विषय किती महत्वाचा आहे, शास्त्र प्रमाणित आहे, फलश्रुती देणारा आहे, संतांच्या अनुभवाचा आहे, सर्वांच्या अधिकाराचा आहे आणि हा विषय तुम्हाला सांगण्याची संतांची मोठी तळमळ आहे. तळमळीनं तुम्हाला सांगताय, तुम्ही घ्यावं ही त्याच्या पाठीमागे इच्छा आहे. तेव्हा अशा या तळमळीचा सदुपयोग करायचा आहे आणि तळमळीनं सांगितलेलं जे ते उद्याला गीतेमध्ये सार जे ते शेवटी सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तोपर्यंत सगळे पीठिकाच तयार करत गेले. तसं या अभंगाच्या पीठिकेत आज मला सगळा वेळ गेलेला आहे. उद्या तुकोबारायांचं याच्यातलं जे सार म्हणणं आहे त्या म्हणण्याला वरवर दृष्ट्या आम्हाला ती म्हणणं सहज लक्षात येत नाही. याच्यात किती बारकावे आहेत या सगळ्या बारकाव्यांचा विचार आपण यथाशक्ती यथामती उद्या समयापर्यंत करणार आहोत. उद्याला वेळेतच सुरुवात होईल कार्यक्रमाची आणि प्रवचन जे आहे उद्याला हरिपाठापूर्वी होईल, म्हणजे 5 ते 6 प्रवचन होईल, नंतर हरिपाठ होईल. याची सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि कीर्तन रोजच्या प्रमाणे बरोबर 9ला सुरुवात होईल. मी उद्याला आपल्या या अभंगाचं विवेचन माऊलींच्या विनंतीप्रमाणे तशी संत प्रेरणा देतील तुकोबार आहे तसं आपण समाप्त करूया. आता शेवटचं जे चरण आहे ते शेवटचं न म्हणता पहिल्या चरणाला चाल लावायचे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग उद्या शेवटच्या चरणाला चाल लावायची शेवटी. म्हणून मध्यतार आपण घेतलेली नाही, पूर्वार्धाची चाल.